कोणी आलं तरी बाळासाहेबांचा लेगसी तर आहे. ज्यांनी काम केलंय तेच शेवटी येणार आहेत. निवडणुकीला तुम्हाला बघणार, त्याच्या अगोदर तुम्हाला बघितलेलं नसतं. सध्या जे झालं ते चुकीचं आहे, जे दोन पार्टी स्प्लिट झाले. राजाचा मुलगा राजा झाला नाही पाहिजे, सामान्यातला माणूस हे राजा झाला पाहिजे. सिंपल गोष्टी म्हणजे टॅक्सी वगैरे कोण शोधायला गेलं तर मिळत नाही. सगळीकडे गुंडागिरी चालू आहे लोकांची. तुम्ही चान्स तर देऊन बघा की नवीन लोकांना, की नवीन काय करू शकतो तो, काय नाही करू शकत. नेत्यांचे मुलं वगैरे उभे राहतात तर बॅकआउट करताना दिसतात. देवेंद्र फडणवीस हुशार माणूस, काम केलंय, प्रोफेशनल आहे तसं म्हणू शकतो. त्यांचे डिसिजन्स कधी कधी समजत नाहीत. उद्धव बाळासाहेब ठाकरे काय नाही सांगता मिळालं उत्तर. उद्धव ठाकरे नाही, त्यांच्याबद्दल नाही सांगू शकत. नो कमेंट. नो कमेंट्स. नेतृत्व चांगलं आहे. अमित ठाकरे युथ आयकॉन. उद्धव ठाकरे युवा नेतृत्व. यंग नेतृत्व जर बघितलं तर नक्कीच. ॲज अ युवा नेता मला वाटतं ते चेंज आणतील. आपण आलोय माहीम या मतदारसंघात. इकडे शिवाजी पार्कला आपण थोडं लोकांना विचारणार आहोत त्यांना काय वाटतं. इकडे 3 पॉलिटिकल पार्ट्या आहेत. इकडच्या तिन्ही पॉलिटिकल पार्ट्या या माननीय श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांभाळणाऱ्या पार्ट्या असं क्लेम करतात. तर एकीकडे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची, एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना का जी बाळासाहेब ठाकरेंची ओजी शिवसेना असं ते म्हणतात, आणि तिसरी ही आहे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच MNS. तर 2 शिवसेना आणि MNS. जिंको कोणी, वारसा तर बाळासाहेब ठाकरेंचाच येणार आहे. तर चला विचारूया आणि बघूया की नेमकं काय वाटतं इकडच्या लोकांना, काय होईल या इलेक्शनमध्ये. पहिलं मला तुमचं नाव सांगा. कुणाल सहानी. कुणाल सहानी. आपण माहीम मतदारसंघातच राहता. तर माहीम मतदारसंघात आता जसं तुम्ही बघितलं बाळासाहेब ठाकरेंच्या वारशाची लढाई आहे. 3 पॉलिटिकल पार्ट्या, तिन्ही पॉलिटिकल पार्ट्या वारसा घेणार आहे. सो फॉर्च्युनेटली फॉर माहीम पीपल कोणी आलं तरी बाळासाहेबांचा लेगसी तर आहे. सो काय वाटतं, काय सिच्युएशन आहे, पर्सनल ओपिनियन का एक माहीमचा मूड काय म्हणतो? नाही, मेन म्हणजे कसं आहे की ज्यांनी काम केलंय तेच शेवटी येणार आहेत. अच्छा, कसं आहे, लोकांना मेन म्हणजे काय, लोकांचे रोजचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह झाले पाहिजेत. ओके, बस तेवढंच आहे. अजून काय लोकांची मेन मोठी काय अपेक्षा नाहीये. मग तुम्ही म्हणताय जसे सदा सरवणकर ज्यांनी कामचे आता करंट आहेत पण, आणि गेले 15 वर्ष ते आहेत, तर त्यांच्या कामाचं त्यांचं किती समाधान वाटतं? ऑनेस्टली सांगू तर मला एवढं नाही माहिती आहे केवढं काम झालंय त्यांच्याकडनं, तर त्याबद्दल मी काय नाही बोलू शकणार. बट मी म्हणजे काम काय झालं हे मला एवढं माहित नाहीये. बट ऑनेस्टली सांगायचं तर पुढे काय काम होईल याच्या या पर्स्पेक्टिव्हनी जर बघितलं तर दुसरे मतदार, दुसरे हे आहेत कॅन्डिडेट ज्यांना वोट केलं पाहिजे. अच्छा, तर काय अशी 1-2 अपेक्षा या इलेक्शनच्या रिझल्ट की बाबांनो जो कोणी निवडून येईल आल्यावर ह्या 1-2 गोष्टी तरी पहिल्या प्रायोरिटीवर करा? बेसिक म्हणजे जे ट्रॅफिकचे सिच्युएशन आहेत, रस्त्यांची कामं चालूच आहेत, गाड्या चालवायला कंटाळा येतो रस्त्यात, ट्रॅफिकचा काय सेन्स नाहीये. परत सिंपल गोष्टी म्हणजे टॅक्सी वगैरे कोण शोधायला गेलं तर मिळत नाही. सगळीकडे गुंडागिरी चालू आहे लोकांची. सगळ्या चुकीच्या गोष्टी चालू आहेत, त्या थांबल्या पाहिजेत. एवढंच आहे. माहीम नवीन नेतृत्वासाठी तयार आहे का? हो, नक्कीच आहे. तर माहीम नवीन नेतृत्वाला साथ देईल? हो, नक्कीच देईल, 100%. माहीमची एक युनिक गोष्ट आहे, ती आय थिंक नुसतं मुंबई महाराष्ट्र आणि अख्ख्या भारतात, की माहीम मध्ये एक खूप जुनं मंदिर, शीतलादेवी मंदिर असो, दर्गा, चर्च, अग्यारी, म्हणजे इकडे आज नाही 10 वर्ष नाही, ऑलमोस्ट 4 सेंचुरीज को एक्झिस्ट करतायत सगळ्या धर्माचे. पण असं एक नरेटिव्ह आहे की 2014 नंतर डिवाइड वाढलंय. तर तुम्ही बिलीव्ह करता की हे आत्ता वाढलंय का आधीपासूनच असं होतं? नाही, असं काही नाही. म्हणजे जे ठराविक जे आहेत ग्रुप्स त्यांच्यामध्ये काही नाही काय असतात मारामाऱ्या, पण असं काही नाहीये. म्हणजे जेव्हा गरज असते तेव्हा सगळे एकमेकांना मदत करतात. सो ओके, फायनल फ्यू आय विल जस्ट थ्रो नेम्स एट यू. जे म्हणाले ते बोलू शकतात. एकनाथ शिंदे हार्डवर्किंग, एकदम ग्रासरूट लेवलला काम करणार. नाना पाटोळे? नाही, ऑनेस्टली आयडिया नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे? काय नाही सांगता मिळालं उत्तर. पटकन आलं नाही डोक्यात. काय? शरद पवार? देवेंद्र फडणवीस?
काम केलंय, प्रोफेशनल आहे तसं म्हणू शकतो. आदित्य ठाकरे, प्रोफेशनल आहे. येस. अमित ठाकरे. अमित ठाकरे तर नक्कीच, म्हणजे यंग नेतृत्व जर बघितलं तर नक्कीच. माहीम मध्ये असं साधारण आहे, इन्क्लिनेशन दिसतंय अमित. हो, डेफिनेटली. नमस्कार, मराठी मूडमध्ये मी तुमचे स्वागत करते. आपण आहोत आता दादरमध्ये, शिवाजी पार्क इथे. आणि दादरमध्ये तुम्हाला माहिती आहे मराठी माणसाचा गाजावाजा आहे. सर, आपण इथे आपल्याबरोबर एक ग्रुप आहे, त्यांच्या बरोबर आपण गप्पा मारणार आहोत. आता 20 नोव्हेंबरला आपल्याला मतदान करायचंय. तर मतदान आपल्याला आमदारांसाठी करायचं. आपला आमदार कसा असावा, काय वाटतं तुम्हाला? मेन म्हणजे आमदार हा सामान्य माणसांमध्ये जन आपल्या सगळ्यांमध्ये उठणारा बसणारा असावा. जे तुम्ही बघता की आमदार आज आपल्याला बघायला मिळतं की जे सामान्य माणसामधून जो निवडून येणारा जो आमदार असायचा तो आता नाहीसा झालेला आहे. त्यांची आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. आमदार असतात जे आपले प्रॉब्लेम आणि आपले बेसिक प्रॉब्लेम असतात, म्हणजे जे नगरसेवक आणि आमदारपर्यंत जे आपल्याला जायचं असतं त्यासाठी आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. आणि असे आमदार आज फार कमी पक्षांमध्ये आहेत की जे सगळ्यांमध्ये, मित्रमंडळींमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये फिरणारे दिसतात, एरियामध्ये फिरणारे दिसतात. तर आजकालचं हे वातावरण आमदारांमधलं म्हणजे बोलायचं झालं तर निवडून येण्याच्या आधी त्यांच्याकडे काही नसतं, आणि निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे फॉर्च्युनर, इनोव्हा हे तुम्हाला माहीतच असतील. म्हणजे त्यांना जर आपले सामान्यांचे प्रश्न विचारण्यासाठी जरी गेलं तरी त्यांचे कार्यकर्ते नॉर्मल असतील, जे आमच्याकडे वोट मागण्यासाठी येतात, त्यानंतर ते आम्हाला हात झटकेनी करतात, त्यांच्यापर्यंत पोहोचूनही कधी देत नाहीत. तर ही गोष्ट असते की आमदार हा नॉर्मल आपल्या माणसांमधला असावा, ज्याच्यापर्यंत आपण इझी एक्सेसिबल असावा. असा कोणता आमदार असू शकतो सध्या? आता आमच्या एरियामध्ये तर तसं तर कोणी नाही, पण तुमचा मतदारसंघ आमचा म्हणजे दादर शिवाजी पार्क माहीम. मी लंके राष्ट्रवादीचे आहेत मला असं वाटतं. मी कोणत्या पक्षाचा वगैरे हे नाही आहे, पण त्यांचं मी व्हिडिओज असतील ते काय, आणि अजून असे खूप आहेत एरियामध्ये, पण मी त्यांचे आता व्हिडिओज पाहिलेत. म्हणून मग ते आता कोविडमध्ये त्यांचं तुम्ही काम बघितलं असाल की त्या कोविडच्या वॉर्डमध्ये ते त्यांच्यामध्येच कोविड पेशंटसोबतच राहत होते. त्यांना काय लागतंय काय नाही लागत आहे हे बघा. बाहेरून व्हिडिओज वगैरे करून PPE किट घालून सगळे येणारे होते, ते कोणी जाऊ शकत होतं. पण जनसामान्य तुम्ही किती मेडिकल इश्यूज किती आपण तुम्ही पाहिला असाल की बेसिक नीड नव्हते आपल्या माणसांकडे, म्हणजे ऑक्सिजन सारख्या गोष्टी आपण त्या फेस केलेल्या आहेत. आणि आता काय तुम्ही सगळं द्यालो, पण जेव्हा खरी गरज लागती त्यावेळेला कोणी नसतं आपल्याकडे. तर माहीम मतदारसंघामध्ये सदा सरवणकर यांनी बरेच टर्म आमदारकी निभावली इथे. आणि आता राज ठाकरेंचे मुलगा अमित ठाकरे हे आता निवडणुकीला उभे आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, नवं नेतृत्व की जे जुने आहेत त्यांनाच मतदान करावं? असं एकेरी प्रश्न म्हणजे उत्तर देणं म्हणजे शक्य होणार नाहीये, कारण का नवीन नेतृत्व तर हवंच, एरियालाही हवंच, सगळ्या गोष्टींनाच हवं. पण एक गोष्ट अशी आहे की जे आपल्याकडे आता काहींकडे असं असतं की हा आमदार असेल किंवा हा जो कॅन्डिडेट असेल तो आता 1 महिना झाला, 2 महिना झाल्यावर आपल्या जनसमुदायामध्ये फिरायला लागतो. पण काही लोक अशी असतात की वर्षानुवर्ष आमच्या इथे कामं करणारी देखील आहेत. तर मग तुमचा प्रश्नाला जरा बगल पडेल की नवीन आमदार किंवा नवीनची आम्हाला हवंय. आमची इच्छा तरुणांची तशीच आहे की नवीन काहीतरी यावं, म्हणजे नवीन म्हणजे तरुणांचं ऐकणार. आणि तरुण म्हणजे बघितलं तर आपल्याला असं वाटतं ना, ते हाऊसमध्ये जाऊन वयस्कर माणसं काय बोलणार, त्यापेक्षा तरुण माणसं नवीन दमाचे गेलेले आमच्यासारख्यातलेच कोणतरी गेलं तर जरा चांगलं होईल. पण कामं पण महत्वाचीच असतात ना, वर्षानुवर्ष कामं करणारी. आता तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्यांनी कामं देखील केलेली आहेत. बरोबर. आणि म्हणजे दोन्ही बाजूनी तुम्ही बोलू शकता. कामं झालेली आहेत का? केलेली कामं हो झालेली आहेत, म्हणजे केलेली आहेत. म्हणजे आमच्या एरियामध्ये तुम्ही बघायला गेलात जर शिवाजी पार्क माहीममध्ये बेसिक गोष्टी नाही आहेत जर बघायला गेलो तर, की बाबा आमच्या टॉयलेट नाही आहेत, हे नाहीत. काही गोष्टींकडे असू पण शकतात, पाणी नाहीये. पाणी म्हणजे काय, काही प्रॉब्लेम, मेजर प्रॉब्लेम झाला तरच लाईट किंवा पाण्याचा समस्या तेव्हाच फक्त उद्भवतात, नाहीतर असे काय हे नसतातच. पण बेसिक म्हणजे सगळ्याच गोष्टी. आणि आता बेसिक म्हणजे आता तरुणांना आम्हाला आता रोजगार नाहीये. बरोबर. आता मेन मुद्दा तर हाच राहिलाय. आता तो कोण करतंय काय करतंय पाहूयात आता कसं काय ते. मुख्यमंत्री आता म्हणजे हाही मोठा प्रश्न आहे
की मुख्यमंत्री आत्ता जे पाहिलेले मुख्यमंत्री आहेत मग ते काही असू दे, मी त्या गोष्टींमध्ये जात नाही. मी कोणत्याही मतदारसंघामध्ये म्हणजे कोणत्याही पक्षाचं हे करत नाही. पण मला असं आवडलेलं सांगतो की एकनाथ साहेब म्हणजे आमच्यामध्ये आलेले, आमच्या एरियामध्ये येऊन, आमच्या सोसायटीमध्ये येऊन बसून आमच्या घरात चहा पाणी वगैरे म्हणजे इझी ॲक्सेसिबल होते ते. म्हणजे काही असू दे, कारण का त्यांचा स्वभावच, त्यांचा तुम्ही बॅकग्राऊंड पाहिलात तरी ते एका सामान्य कुटुंबातून आलेले, म्हणून त्यांना ते सामान्यांची त्यांना गोष्ट माहीत असावी. तर असं असावं. गोष्टी कशा आहेत माहिती आहे काय, एका प्रश्नांमध्ये उत्तरं देणं आहेत. काही गोष्टी त्यांच्या म्हणजे म्हणतात आता ज्या त्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी कुठेतरी खटकल्या की अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे होत्या. पण कामाच्या व्यतिरिक्त काम बघायला गेलं तर त्यांचं काम म्हणजे चांगलं, मस्त एकदम. जनतेने ठरवावं मुख्यमंत्री कोण असावा की पक्षानेच ठरवावं? आता त्या गोष्टी म्हणजे बघायला मिळत नाहीयेत की जनता आहेच, पण तुम्ही काही जागेवर ठिकाणी बघाल की नेत्यांचे मुलं वगैरे उभे राहतात तर बॅकआउट करताना दिसतात. काही गोष्टींकडे तुम्ही बघायला गेलं तर तिकडे साधा त्यांना फॉर्म पण भरण्यासाठी देत नसतात. तर ह्या गोष्टी आपण कितीही बोललो ना तर त्यांची लॉबी असतेच की आता जनता आहेच, थोड्याफार प्रमाणात आहेच. आता बघू, आता असं पण बोलू नाही शकत, पण 70-80% आहे, जनताच निवडते असं आहे. पण आता कसं आहे, तुम्हाला ऑप्शन असतील तर तुम्ही निवडू शकता. कधी कधी काही ठिकाणी वरळी वगैरे भागामध्ये तर ऑप्शन पण नाही दिलेलं आहे. म्हणजे अशा वेळेला काय करणार ना, तिकडे जनता एकच आहे, मग एकालाच मत देण्यासारखं असतं. ओके. मतदान करणं किती गरजेचं आहे आणि ते का केलं पाहिजे? मतदार म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला हक्क आहे, एकमेव हक्क आहे जो आपण ठामपणे आणि बिनधास्त पद्धतीने कोणाचाही दबावात नसताना, आणि की बाबासाहेबांचं एक ही गोष्ट आहे की राजाचा मुलगा राजा झाला नाही पाहिजे, सामान्यातला माणूस म्हणजे राजा झाला पाहिजे. ती त्यांनी गोष्ट खोडली आणि सामान्यांना वोट करण्याचा अधिकार दिला. तर मला असं वाटतं आपल्याला आपला हे अधिकार बजावायलाच पाहिजे. आता आपण ना रॅपिड फायर करूया, एका वाक्यात उत्तर. ठीक आहे. देवेंद्र फडणवीस, हुशार माणूस. उद्धव ठाकरे, संयमी. शरद पवार, किंग मेकर. अमित ठाकरे, युथ आयकॉन. आदित्य ठाकरे, लीडर मुख्यमंत्री. एकनाथ शिंदे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असावे? आता एकनाथजी शिंदे साहेब आहेत. पुढे म्हणजे जसे आता सध्या ते चांगलंच करतायत काम, पण त्याप्रमाणे आता जे माणसं, आपण एकमताने त्यांचं काय होणार, जनसमुदाय त्यांना जे मत देईल त्यांना निवडून आणतील त्याच्यावर आहे. आणि सध्याच्या राजकारणाबद्दल तुमचं काय मत? सध्याचं राजकारण म्हणजे आता फुल टफ फाईट चालू आहे परळ, लालबाग, दादरमध्ये. पण जो आमदार स्थायी आहे आणि जो काम करतो आहे, जनतेला पसंत आहे, त्यांना आम्ही प्राधान्य देऊ. कारण की नवनिर्वाचित आमदारांना आम्ही प्राधान्य नाही देऊ शकत, कारण की आम्हाला त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि करतायत आणि करतील असा माझा विश्वास आहे. पण असंही आहे ना, आपण नवीन नेतृत्वाला आपण संधी नाही दिली तर आपल्याला कळणार नाही की त्यांच्यापेक्षा तेही बेटर असू शकतात. पण काहीतरी केलं पाहिजे ना. नुसतं इलेक्शन आल्यानंतर नाही करू शकत ना. त्याच्या पहिलं कधी मग आम्ही निवडणुकीला तुम्हाला बघणार, त्याच्या अगोदर तुम्हाला बघितलेलं नसतं. निवडणुकीला तुम्ही एकदम तो चेहरा नवीन आणला तर आम्हाला कसं कळणार की ते करणारच आहे. तसे जे करणारे आहेत त्यांनाच आम्ही सपोर्ट करू ना, असं आहे. आता रॅपिड फायर म्हणजे एका वाक्यात उत्तर द्यायचं म्हणाले. देवेंद्र फडणवीस, त्याच्याबद्दल काय सांगायचं म्हणजे? एका वाक्यात काही सांगू शकतो. चांगले उपमुख्यमंत्री आहेत, करणारे आहेत तसे. अमित ठाकरे आता युवा सेनेचाच हे आहे, एक भाग आहे. ते पुढे त्यांना असं प्राधान्य मिळेल तेही करू शकतात असं आहे. उद्धव साहेब पण म्हणजे आहे, त्यांना चान्स खूप आहे आणि ते नेतृत्व चांगलं करतील अशी अपेक्षा आहे. शरद पवारजी खूपच मोठे आहे, त्यांच्याबद्दल बोलणं पण आपल्याला हे करणार नाही. म्हणजे ते करणार, ते चांगलंच करणार असं आहे. आदित्य ठाकरे आता युवा सेनेचे खूप म्हणजे धडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि चांगले म्हणजे आता ते राजकारणात रुजलेले आहेत, ते करू शकतात.
आणि जे जातीवाद राजकारण सुरू आहे त्याच्याबद्दल काय बोलाल? जातीवाद म्हणजे हे ते राजकारणाचं आता सगळेच राजकारणात उतरलेले आहेत. कुठला ना कुठला एक पॉईंट घेऊन ते सगळं बोलतच असतात. त्याच्यामुळे कोणाबद्दल काय अपेक्षा आपण ठेवून राहू नये. असं. मुख्यमंत्री करू शकतात. नाही नाही, मुख्यमंत्री नाव मुख्यमंत्री एक नाव. मुख्यमंत्री आता शिंदे साहेबच निवडून. आता जे हे येईल तर उद्धव साहेब. एका वाक्यात रॅपिड फायर. देवेंद्र फडणवीस. चांगलं नेतृत्व आहे. उद्धव ठाकरे. नेतृत्व चांगलं आहे. आम्ही उद्धव ठाकरे गटातच आहोत. अमित ठाकरे. चांगलं नेतृत्व, एक चान्स द्यावा असं मला वाटतं. आदित्य ठाकरे. ते तर आहे, युवा धडाडीचे कार्यकर्ते युवांच्या मनातले आहेत. आणि शेवट शरद पवार. शरद पवार साहेब काय रुजलेलेच आहेत आपले, त्याच्यामुळे आम्ही काय बोलू शकत नाही. राजकारणातले त्यांना खूप नॉलेज आहे, त्यामुळे आपण काय बोलू शकत नाही. आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे. सध्या निवडणुकीचे वारे वाहतात. म्हणजे सगळीकडे निवडणुकीचं वातावरण आहे आणि आता 20 नोव्हेंबरला आपल्याला मतदान करायचं आहे. तर तुमचं मत नक्की कोणाला असेल? मत योग्य त्या व्यक्तीलाच असेल. आता सांगू तर नाही शकत ऑफकोर्स, बट हां, जे विकास करतायत सध्या, किंवा असं मला वाटतं की पुढे जाऊन ते विकास करतील किंवा त्यांच्यात क्षमता आहे, त्यांच्यासाठी ऑफकोर्स मी विचार करूनच मतदान करेन. तुमच्या मतदारसंघामध्ये आमदार कसा असावा काय वाटतं तुम्हाला? लाईक असंच की प्रगती केली पाहिजे त्यांनी. शिक्षण क्षेत्रात म्हणा, कला क्षेत्रात म्हणा. सध्या कला क्षेत्र पण खूप हे होत आहे, त्याला खूप वाव भेटतोय. असेच खूप सारे संकल्पना जर काढल्या त्यांनी तर खूप फायदा होईल कलाकारांचा देखील. आणि हां, शिक्षण क्षेत्रात पण केलं पाहिजे. आणि जे रस्त्याचं काम वगैरे असतं ते त्यात पण केलं पाहिजे काम वगैरे. म्हणजे प्रगती केली पाहिजे मोस्टली तरी असं. माही मतदारसंघामध्ये राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे उभे आहेत. नवनेतृत्व आहे. आणि शिवसेनेचे महायुतीचे सदा सरवणकर. तर काय वाटतं तुम्हाला? आता ते बऱ्याच वर्षापासून ते आमदार आहेत आणि अमित ठाकरे हे नवनेतृत्व आहे. तर तुम्हाला काय वाटतं, नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे की? हो, म्हणजे नवीन ह्याला संधी दिली पाहिजे. त्यामुळे कामं आता त्याची थिंकिंग लेवल वेगळी असू शकते आणि त्यांची थिंकिंग लेवल वेगळी असू शकते. असं आपण बोलू शकतो की तुम्ही चान्स तर देऊन बघा की नवीन लोकांना, की नवीन काय करू शकतो तो, काय नाही करू शकत, असं. दॅट्स इट. सध्याच्या राजकारणाबद्दल काय सांगू? काय हेच चालू आहे की हा इकडे चाललाय, तो तिकडे चाललाय, एकनिष्ठ नाही कुठे, की हेच बघायला भेटतं. बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच बघायला भेटत नाहीये असं. ओके. आणि आमदाराकडनं आता काय अपेक्षा आहे? पुढे जो कोणी आमदार निवडून गेल त्याच्याकडनं असे काय, म्हणजे तुमच्या मते 3 असे काही काम आहेत ते तुम्हाला करूनच हवी आहेत? ओके. अशी तरी काही ठरवलेली नाही आहेत. पोल्युशनचं थोडंफार होत असेल तर ठीक आहे. लाईक ट्रॅफिकचं थोडंफार होत असेल तर त्यातही चांगलंच आहे. आणि मराठी माणसाला संधी भेटावी हे खूप महत्त्वाचं आहे असं मला तरी वाटतं. निवडून कोणी येऊ दे, तुमचं काम आहे. आपण महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्र ठिकाणी आपण मराठी माणूस पुढे गेला पाहिजे एवढंच. म्हणजे माझं तरी तेच धोरण असतं की मराठी माणूस पुढे गेला पाहिजे बस असं. तर राज ठाकरे तेच नेतृत्व घेऊन आहेत की मराठी माणसाला अधिकार मिळाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये. तर मग काय सांगाल तुम्ही? हा, चांगलंच आहे. आता बाळासाहेब ठाकरे त्यांचं आम्ही त्यांना जास्त मानतो. त्यानंतर राज ठाकरे त्यांना इथेच मराठी माणसासाठी जो झगडणार त्याच्या पाठीशी आम्ही मराठी माणसंच आहेत शेवटी, किती काय केलं तरी. मग तो कोणी असू दे. त्याच्यामध्ये आम्ही राजकारण करत नाही की बाबा तुम्ही त्या मागे असं आहे किंवा तुम्ही या पक्षाचं त्या पक्षाचं. तुम्ही मराठी माणसासाठी लढता तर ऑफकोर्स आम्ही तुमच्या पाठीशीच असणार असं. आता रॅपिड फायर आहे. अरे बाप. देवेंद्र फडणवीस. काय करायचं? येस नो? म्हणजे नाही, येस नो आहे. म्हणजे त्यांच्याबद्दल काय सांगाल असं एका वाक्यात? ओके. देवेंद्र फडणवीस हाय बुद्धिमत्ता. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे नाही, त्यांच्याबद्दल नाही सांगू शकत. नो कमेंट्स. नो कमेंट्स. अमित ठाकरे. युवा नेतृत्व. आदित्य ठाकरे. तेही युवा नेतृत्वच आहेत पण थोडेसे
ह्याच्यापेक्षा जास्त 1-2 वर्ष आधी आलेत तेच सांगू शकतो. शरद पवार गॉड ऑफ पॉलिटिक्स. ओके. आणि 20 तारखेला तर मतदान कराल तुम्ही. हा मतदान करणं किती महत्वाचं आहे? हा मतदान करणं महत्वाचं तर आहे. तुम्ही कोणालाही द्या मतदान, काय त्याला हे नाही की पक्ष किंवा आपण बोलतो ना की कोणालाही द्या असं, पण मतदान करा हे खूप महत्वाचं आहे. त्यांनी खूप समजून येतं की किती काय कोणाला किती पातळी आहे किंवा कोण किती निवडून येऊ शकतं असं. आणि 23 तारखेला रिझल्ट, मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहता कोण योग्य आहे महाराष्ट्रासाठी? महाराष्ट्रासाठी एकदा माझ्या मते तरी राजसाहेबांना किंवा राज ठाकरेंना एकदा तरी आलं पाहिजे, तर मराठी माणसांचं कुठेतरी थोडंफार तरी, म्हणजे थोडंफार नाही खूप चांगलंच होईल. मराठी माणसाला खूप मदत होईल. आजकाल जे तुम्ही बघताय रेल्वेमध्ये त्यांनीच नोकऱ्या आणून दिल्यात. त्यानंतर म्हणजे त्यांनी एका सभेमध्ये सांगितलेलं की UP बिहार वरून माणसं येतात, त्यांना तिकडे ऍडव्हर्टाईज होते लोकलची नाही सॉरी रेल्वे परीक्षा का कसली तरी होती ती परीक्षा, त्यासाठी तिकडून मग माझ्या मराठी मुलांना का नाही भेटत आहे? कारण का इकडे त्यांनी ऍडव्हर्टाईजच केली नाही, त्यांना माहितीच नाही, तर कसं होणार? ते त्यांनी घडवून आणलं किंवा त्यांनी ते इथपर्यंत पोहोचवलं. त्यामुळे गव्हर्नमेंट बोलू शकता किंवा रेल्वेच्या जे असतात तेवढं त्यांना एकदा तरी आलं पाहिजे. माझ्या मते तरी इच्छा तर खूप आहे, खूप आधीपासूनच. बघू आता काय होत आहे. आपण राज सरांच्या घराच्या समोरच आहोत. हो, मला आत्ता समजलं ही बोलली. म्हणजे माहित होतं, पण एक्झॅक्टली इथं राहतात की नाही ते माहित नव्हतं. असं या त्यांच्या घरासमोर असं नाही म्हणत आहे, पण आहे लहानपणापासून आहे त्यांना मानतो असं नाही. जो हिंदूला हे सपोर्ट करतो किंवा जो मराठी माणसाला सपोर्ट करतो, मी जसं की मगाशी पण नाव घेतलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना पण मी मानतो. मग त्यांचा मुलगा तो उद्धव ठाकरे, त्यांना पण मी मानत असेल ना, असं नाही. जो सपोर्ट करतो त्याच्या पाठीशी आम्ही आहे सदैव. मराठी माणसाला राईट. शेवटी जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुम्हाला माहितच आहे की आता निवडणुकीचं सगळीकडे वारे वाहत आहेत आणि सगळीकडे निवडणुकीची चर्चा आहे. 20 तारखेला आपल्याला मतदान करायचंय. तर 20 तारखेला मतदान करायचं, तर आमदारासाठी मतदान करायचंय आपल्याला, तर आपला आमदार कसा असावा सुरुवातीला? तर मला हा प्रश्न होता. आमदार म्हणजे आता त्याने पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचं आपल्याला जे काय देणार तो, तर त्याने ह्याच्याने आपल्या सगळ्या गरजा पूर्ण बघून त्याने आपल्याला सगळं दिलं पाहिजे, आपल्याजवळ सॅटिस्फाईड केल्या पाहिजेत आपल्या सगळ्या गरजा. त्यासाठी तर बघू कोण आपल्या गरजा पूर्ण करता येते. त्यासाठी बघू मराठीच कोण आपला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असावा हीच अपेक्षा आहे. आणि आता तुमच्या मतदारसंघामध्ये सदा सर्वंकर हे होते, तर ते बरेच टर्म ते आमदार राहिलेले आहेत. आणि आता नवीन नेतृत्व आहे राज ठाकरेंचा मुलगा बरोबर अमित ठाकरे. तर तुम्हाला काय वाटतं, नवीन नेतृत्वाला मतदान द्यावं की जे आमदार आहेत त्यांच्यावरच तुम्हाला विश्वास आहे तेच काम करतील, किंवा त्यांनी आधी कामं केली? त्यांनी पण काम केलंय आणि करतील पण आता नवीन कोणाला तरी आपण चान्स द्यायला हवा असं मला वाटतं. तुला काय वाटतं? युवा पिढी म्हणजे युवा पिढीला विचारायला नाही, नवीन कोणाला तरी चान्स दिला पाहिजे, कारण त्यांना आयडिया आहे की आता युथचं फंक्शनिंग कसं आहे, थिंकिंग प्रोसेस कशी आहे. सो ही कॅन ब्रिंग अ गुड चेंज इफ देयर समवन न्यू. आणि काय आमदारांकडनं काय अपेक्षा आहेत तुला? बेटर अपॉर्च्युनिटीज आता करिअरसाठी वगैरे, किंवा ज्या नवीन पॉलिसीज आहेत स्टुडंट्ससाठी, लॅपटॉप वगैरे तशा काय हे ज्या हेल्प करतील, अजून इंटरनेट वगैरे चांगलं हे, किंवा इलेक्ट्रिसिटी. मतदान करणं किती गरजेचं आहे काय वाटतं? नाही, मतदान करणं 100% गरजेचं आहे, कारण आपण नागरिक आहोत म्हटल्यावर आपल्याला मतदान करणं गरजेचंच आहे. त्याशिवाय आपण काही बोलूच शकत नाही. जर आपल्याला हक्काने त्यांना काय बोलायचं असेल तर आपण जर मतदान नाही केलं तर आपण काहीच बोलू शकत नाही, आपला हक्कच नाही आहे मग बोलण्याचा. त्यामुळे मतदान हे केलंच पाहिजे. आणि सध्याचं राजकारण आपण पाहतोय विस्कटलेलं आहे. म्हणजे अर्धे शिवसेना 2 शिवसेना झाल्या, 2 राष्ट्रवादी काँग्रेस झाल्या. मग काय बोलू शकाल त्याबद्दल? नाही, ते तर चुकीचंच आहे जे काय राजकारण सध्या चाललंय. म्हणून कोणाला तरी नवीन नेतृत्व करायला त्याला दिलं पाहिजे चान्स, की जेणेकरून सगळं काही सुरळीत होईल असं मला वाटतं. बाकी तुला काय वाटतं? राजकारण म्हणजे इंटरेस्ट आहे?
एकदम असा इंटरेस्ट असं नाही, बट थोडंफार इन्फॉर्मेशन आहे काय चालू आहे वगैरे. आताच राजकारणाबद्दल काय वाटतं? सध्या जे झालं ते चुकीचं आहे. जे 2 पार्टी स्प्लिट झाले, स्प्लिट होण्यात प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्या प्रकारे स्प्लिट झाले ते चुकीचं होतं असं मला वाटतं. आणि आता रॅपिड फायर करूयात आपण. रॅपिड फायर म्हणजे एक एक नावं घे, त्याच्याबद्दल एका वाक्यात उत्तर. आम्ही सगळ्यांना तसं नाही, नॉर्मल. देवेंद्र फडणवीस. फार हुशार आहेत, खूपच हुशार आहेत ते, त्यामुळे ते कारभार चांगलाच चालवतात देवेंद्र फडणवीस. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय हेच नाही आहे, खूप हुशार व्यक्ती आहे. शरद पवार. तेही म्हणजे पॉलिटिक्समध्ये ज्या काही एखाद्या नेत्यामध्ये जे पाहिजे आहे ते त्यांच्यामध्ये सर्व आहे शरद पवारांमध्ये. अमित ठाकरे. अमित ठाकरे आता युवा नेते आहेत. आता बघूया ते काय धडाधडीने किती काम करतात ते. आपण त्यांना एक चान्स द्यायला हवा असं मला वाटतं. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंनी आपल्याला कोरोना काळात भरपूरच हे केलं, सहाय्य केलं. म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी कोरोना काळात सगळ्यांना सांभाळून घेतलं ते खूपच त्यांचं कौतुकास्पद आहे उद्धव ठाकरेंचं. आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे पण धडाडीचे नेते आहेत. ज्यानंतर त्यांनी त्यांचं हे शिवसेना घेतली गेली किंवा त्याच्यानंतर त्यांनी जे काय काम करतायत ते खूपच चांगलं आहे. पक्ष कोणता? म्हणजे माझं भाजपा. नाही, तुम्हाला काय वाटतं, कुठे कोणत्या पक्षात तुम्ही मतदान कराल? भाजप, मनसे, शिवसेना? शिवसेनेमध्येच करत आलो आहे. आता बघू कोणाला चान्स द्यायचा तो अजून ठरवला नाही आहे, पण नवीन एखाद्याला चान्स मिळाला पाहिजे असं वाटतं. आणि शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री कोण असावेत? मुख्यमंत्री कोण असण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या पाहिजेत की आपण त्यांच्यावर विश्वासाने जो दाखवतोय विश्वास दाखवतोय तो त्यांनी पूर्णपणे हे करायला पाहिजे, जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याने. आता आपण युवाकडे वळू. तिला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस काय सांगतात? त्यांचे डिसिजन्स कधी कधी समजत नाहीत. काय डिसिजन्स अजून मी काय नाही बोलू शकत त्यांच्यावर एवढं. उद्धव ठाकरे. त्यांनी कोविडमध्ये खूप चांगल्या प्रकारे महाराष्ट्राचं जे पण पॉलिटिक्स होतं किंवा ओव्हरऑल महाराष्ट्राचं जे पण हे राजकारण होतं ते खूप चांगल्यापणे हँडल केलं. आदित्य ठाकरे. वर्लीमध्ये त्यांनी जो पण चेंज आणला तो एकदम रिमार्केबल होता आणि फॉर दॅट ही डिझर्व्स अ वोट. अमित ठाकरे. मला एवढी आयडिया नाही आहे त्यांच्याबद्दल, कारण का मी अजूनपर्यंत काय बघितलं नाही आहे त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे, बट ॲज अ युवा नेता मला वाटतं ते चेंज आणतील. शरद पवार. आय हॅव नो आयडिया. थँक्यू सो मच.